वाव. हा आता उकळी आली की ही रेडी आहे आणि आपण याच्यानंतर पनीर. आणि हे सर्व करताना आपल्याला हे घालायचं. सर्व करताना आपल्याला डाळिंब घालायचं आणि हिरवी कोथिंबीर. हो बाकी ऑल डन आहे. हो घालायची. हो पनीर. रेडी टू सर्व. बढ़िया हो गया. आता आपल्या रेडी आहे. पत्ती गया. हो लिहून घ्या साहित्य आणि कृती. काश्मीरी पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य: उभी कापलेली सिमला मिरची, उभा चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, पनीरचे तुकडे, काजू, गरम मसाला, क्रीम, काळी मिरी पूड, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, टोमॅटो सॉस, डाळिंबाचे दाणे, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये काजू घालून त्याचं वाटण करून घ्यावं. एका प्लेट मध्ये पनीरचे तुकडे घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि काळी मिरी पूड घेऊन पनीर मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट केलेलं पनीर गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काजूचं तयार वाटण घालून ते नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, टोमॅटो सॉस, क्रीम, मीठ, साखर, कापलेली सिमला मिरची, गरम मसाला आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून काश्मीरी पनीर सर्व्ह करावं.